नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण हसूरदुमळामध्ये हनुमान मंदिरामध्ये आज खास म्हणजे हसूरमध्ये वाघ तिवडा पूजन. अंदाजे 150 वर्षांहून अधिक काळापासून आषाढ महिन्यातील अमावस्येच्या आधी येणाऱ्या हसूरमधील हनुमान मंदिरात वाघ चिवड्याचा सायंकाळी 5 नंतर विधिवत पूजा करून शुभाशीर्वाद घेतले जातात. वाघाचे लाकडी प्रतिकात्मक रूप तयार करून पुजले जाते. रूप तयार करण्याचे काम कारागीर म्हणून अर्थातच गावातील सुतार लोहार हेच करतात की सदरच्या दिवशी संपूर्ण गावात पाळक म्हणजेच कोणतेही शेतातील काम न करणे असा दिवस पाळून मारुती देवालयात नैवेद्य दाखवून पूजा केल्यानंतर वाघाच्या जोडीला शेतात ठेवतात. ही वाघाची जोडी शेत पिकांचे रक्षण करते अशी लोकांची श्रद्धा आज देखील सुद्धा आहे की ही अनोखी परंपरा 4थ्या पिढ्यापर्यंत दरवर्षी एक घराणे याप्रमाणे गावकी स्वरूपात हे प्रामाणिकपणे काम केले जात आहे. त्यामागील आख्यायिका पण एक आहे. कोण एकेकाळी गावात वाघाची जोडी आली होती. त्यावेळी सर्व गावकरी भयभीत झाले होते आणि ती नरमादीची जोडी तिवड्याच्या ठिकाणी दृष्टीस पडली. तर तिवडा म्हणजे काय? धान्य मळणे खायच्या मधोमध जो मोठा खुट्टा रोवला जातो ना, त्याच तिवडा म्हणतात. याच ठिकाणी 4 ते 8 दिवस सदर वाघाची जोडी वावरत होती. शेवटी गावकऱ्याने शरण जाऊन त्यांची पूजा केली आणि दरवर्षी पूजा करण्याचा नवस केला. गावकऱ्यांच्या प्रार्थनेनंतर वाघ माघारी फिरले अशी समजूत झाली. त्या वर्षापासून आज तागायत ही पूजा केली जाते. त्यावेळची अनोखी श्रद्धा आतापर्यंत चाललेली आहे बघा. त्याच तेवढ्या शब्दाचे चिवडा असा झाला. त्यानंतर वाघ चिवडा असं म्हणलं झाले हसूरदुमळामध्ये. ह्याच प्रथेचा अनुकरण शेतीवाडीत नवीन पीक लावण करताना प्रतिकात्मक वाघ करून पूजा करण्यात येते. त्याच्या बदली वाघ शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करतो अशी देखील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. काळाच्या ओघात ही प्रथा ज्यांनी सुरू केली आणि त्यांना व त्यावेळच्या वाघाच्या जोडीला खरोखरच कौतुकच म्हणायचे त्यांची. ही प्रथा सुरू करणारी पिढी काळाच्या पडद्याआड गेली असली तरी काय, आताच्या पिढीने तीच प्रथा जिवंत ठेवली की राव. सायंकाळी 5 वाजल्यापासून नैवेद्य घ्यायला सुरुवात असते आणि पूजेचा मान सगळा सुतारांचाच असतो की राव. यात लहान मुलं, मुली, महिला वर्ग, वयस्कर माणसं, प्रौढ माणसं म्हणजे हसूरमधले सगळे ग्रामस्थ नैवेद्य घेऊन हजरच असतात की राव. त्यामुळे मंदिरामध्ये आनंददायी आणि मंगलमय वातावरण सगळं असतं. तर नैवेद्य म्हणून दहीभात, गोड सेवया आणि आंबोळी आणि अगरबत्ती, कापूर आणि नारळाबरोबर हे सगळा नैवेद्य दाखवला जातो आणि वाघाची पूजा केली जाते. सदर आख्यायिका ही कैलासवासी लखूबाबू पाटील
पानपट्टी दुकानदार व रामू साखरे यांच्या वडिलांनी सांगितली होती। याची सर्व माहिती प्राध्यापक श्री प्रकाश शंकर पाटील हासूर तुम्हाला यांनी दिली। या वर्षाची वाघबांधणी पूजा मानकरी श्री प्रभाकर बाळकू सुतार यांच्याकडून झाली। व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा। जय बजरंगबली।